परतवाडा येथील सायमा कॉलनीमध्ये 50 वर्षीय पुरुष हा पॉझिटिव्ह आढळला होता। त्यानंतर प्रशासनाने परिवाराच्या संपर्कामध्ये येणाऱ्या एकूण 10 लोकांना विलगीकरण केले होते। त्यामधून 70 वर्षीय महिला, या महिलेची तब्येत अचानक बिघडल्यामुळे तिला अमरावती येथे हलविण्यात आले होते। सोबतच त्या महिलेच्या मुलाला सुद्धा अमरावती येथे हलविण्यात आले होते। 70 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे पुनश्च एकदा परतवाडा येथे खळबळ उडालेली आहे। परतवाडा बैतूल रोड नजीक असलेल्या सायमा कॉलनीमध्ये सध्या काही प्रमाणात दहशतीचे वातावरण असले तरी संपूर्ण परिसराला कंटेनमेंट झोन म्हणून सील करण्यात आले। मात्र परिसरवासियांनी प्रशासनाने सील केलेल्या बॉर्डरला तोडून टाकले असल्याने या परिसरामध्ये सतत लोकांची ये-जा सुरू आहे। परतवाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदानंद मानकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल धारक तसेच धाबा चालक यांना सुद्धा चेतावणी दिलेली आहे। कोविड-19 आपण पाहिलं असेल की पूर्वी आपण मागे 2-3 महिन्यामध्ये प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने, इतर सामाजिक कार्यकर्ते, प्रेस, मीडिया या लोकांनी आपल्याला दिलेल्या सूचनांचे आपण बहुतांश पालन केलेले आहे। त्यामुळे आपण परतवाडा आणि अचलपूर या जुळ्या शहरापासून कोविड-19ला, कोरोनाला संक्रमित होण्यापासून खूप दूर ठेवला। परंतु आपण जेव्हा पाहिलं की शेवटचा लॉकडाऊन जेव्हा सुरू झाला त्या वेळेपासून आपल्या मनातली स्थिती चलबिचल आणि आपणही स्वतः स्थिर न राहता एक जी भूमिका जी प्रशासनाने पाहायला पाहिजे होती त्याबाबत आपण काहीही पालन केलेले दिसून येत नाही। बहुतांश लोकांना आजही पोलिसांमार्फत त्यांच्या व्हेकलवरून मास्क लावा, शारीरिक अंतर ठेवा, पालन करा, डिस्टन्स ठेवा, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण त्यांना सांगतो तरीही लोक त्या ज्या गांभीर्याने घ्यायला पाहिजे त्या घेत नाही। परिणामी आपल्याला माहीत आहे की परतवाडा ज्या गोष्टीपासून दूर राहिलेलं होतं त्या हळूहळू आपल्या इथं संक्रमित होत आहे। आपण जर पाहिलं असेल अचानकपणे अंजनगाव शहर येथे 16 लोक बाधित झाले आणि एक मृत्यू झाल्याचा आकडाही आहे। अमरावती कुठं वाढतच आहे, अकोला शहराची संख्या वाढतच आहे। आपण हे जर सगळ्या गोष्टी जर पाहिल्या असेल तर आपल्याला असं दिसून येते की हे जो प्रकार आपण ज्या प्रकारे पहिला आपण याला दूर ठेवला ते जर आपण तेवढा बेसिक गोष्टी जरी लक्षात ठेवल्या किंवा पाहिल्या तरी आपण त्याला दूर ठेवू शकतो। पुन्हा आपल्याला एक आवाहन करतो की ही परिस्थिती हळूहळू महाराष्ट्राची म्हणा ती कमी होत नाही आहे, संक्रमित संख्या वाढत आहे आणि यासाठी जोपर्यंत आपण स्वतः जोपर्यंत लक्ष देणार नाही, केअर घेणार नाही, मास्क लावणार नाही, शारीरिक अंतर ठेवणार नाही तोपर्यंत याच्यामध्ये काही आपल्याला कोणीही वाचू शकणार नाही। विदर्भ न्यूज करिता परतवाडा येथून पंकज साबू यांचा वृत्तांत।